ताण नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू दे तिकडे. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल? ऐकाल? एकच वाक्य सांगणार. देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका, पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत काय गरज. आणि आईबापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषण नका करू. हे भाषण करू करू तर आईबापांची किमती कमी झाल्या. आयांचे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला, त्यात आईबापांवर व्याख्यान करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा, आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल? ऐकाल? मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल? ऐकाल? 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. नाही, लेट होते, शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो. दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात, ते आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती, पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. का माहिती का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, ते राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे दुसरं वाक्य सांगतो पूर्ण, तब्येत कमवा. 1 विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीला कराटे आले पाहिजे, पोरीला फायटिंग आलं पाहिजे, पोरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीण आहे येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गात होतो. आम्ही एका वर्गात कोण मेले मग
पोरानं मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवड तुम्ही 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49ला मी आला. तू मग कंस्ट्रक्शन करतोय स्मशानभूमीचं बांधितो का काय बांधित? 48 वर्षाला इंजिनियर झालं 49ला मी आलं. ती गाडी गाडी का ना कुल्फी का ना काम करा ना. हे मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का रियाज करा. कीर्तन आवडतं का अभ्यास करा. अभ्यास आवडतो का शाळा आवडते का. MPSC द्या UPSC द्या 2-3 वेळा नापास होता. एक दिवस लाल देवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काही जमत का गाडी गाडी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का लोकांच्या कपड्याला इस्त्री करा. गाड्या पुसा नाही जमत पैलवान व्हा. पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. हा कुस्त्या खेळा. नाहीच काही जमत जागा मोकळी करा. काय डोक्याला ताण करत ना. गाणी एक खाटण मिळकन दिवाणन तू उलथूनच जा. काय तसायचा काय तू मोबाईल मुळे तू गडी राहिला नाही. तुझी रेंज गेली. नुसताच झुलतोय तू डांबरीला. हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबडीत बसत येते एकटेच. एक तर लगवीला गेलं मोबाईल आला मग चैन तर खोलावा का नाही. काय करावं फार पागल. आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही. झोपतीच नाही. खाटावर पडले ना आणि मग ते अश्लील वाक्य अर्धाले चित्र तेच डोक्यात घेऊन झोपत होती. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्याला. गोदडीच फाडली हो निम्म्या रात्री. त्याच्या बापाला चक्कर आली म्हणला परादिशी खाट मोडली. आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो. आता अशी चित्र. आणि हे कॅमेरे हे कॅमेरे वाले जे असतात ना मला हे आता हे कॅमेरे लावलेले आहेत ना. आता हे 2 तास कीर्तन ऐकून घेणार सगळं. हे सगळं कीर्तन युट्यूबला नाही दाखवणार. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य वाईट गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने. ही विचित्र मंडळी आहे. मला मी अजून युट्यूबचा 1 रुपया कमावला नाही. मला 1 रुपया सुद्धा नाही. नाही मला कितीतरी लोक म्हणते महाराज तुमचा सेपरेट चॅनल काढा. आणि मला सेपरेट चॅनल सुद्धा चालू शकतो. चालू शकतो का नाही. पण मी म्हणतो चला जाऊ द्या गरीब पोट भरितात. हे आपल्याच पोट भरितात आपल्यावर चढत येतात. अशी गंमत. यांना लाईक मिळतात भरपूर भरपूर पैसे मिळतात. आणि मग हे काय करायचं महाराज काही झालं का दाखवून द्यायचं. एकाने मला जेवताना फोटो काढला आणि मलाच नालायक मिळली. म्हणजे अशी किती विचित्र. चांगलं आहे काही. आणि पाया पडून सांगतो कधी बी ध्यानात ठेवा महाराज आपला धर्म आपली माणसं याच्याबद्दल कधी अपमान आपण सहन करू नये. आपल्याच लोकांची बदनामी आपण कशाला करायची. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर ती आपली शान आहे. काय मध्ये आता हा बिचारा साई भंडारा ठेवणारा माणूस आहे. हे बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम केलाय. काही झालं तर साई भक्त म्हणून आपली शान आहे ना. आहे का नाही. आपली जर भांडे घासणाऱ्याची मुलगी जर रेल्वेत का ऑफिसर होत असेल स्वाभिमान आहे का नाही. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो आपल्या लोकांनी त्याची बदनामी करू नये. आणि हे लोक आमचंच ऐकतात आमच्याच बदनाम्या करतात आणि पैसे हे टाकी छुपे देतात. हे करू नये. इंदुरीकर बद्दल कोणीच अश्लील ट्युबा टाकू नये. काय मत आहे तुमचं. आमच्यातल्या चुका सांगा ना. उगाच बा दुसऱ्याचं पोट हे पण पावत नाही म्हणून आपलं कोणीकडे काही चालायचं त्याला काय किंमत आहे. बरं तुम्ही काही टाकलं तरी माझ्या लोकल प्रेमावर लोकांचा परिणाम होणार नाही. काय मत आहे तुमचं. माझ्यावर लोक जे प्रेम करतात ते करीतच राहणार का. मी त्यांच्या मुलासारखं आहे. ते प्रेम कमी होऊ शकत नाही.
तुम्ही काही छापलं तरी. आता विचार करा महाराज, गाणे संपूर्ण कीर्तनाला 1.5 तास झालाय तरी लोक बसलेच का नाही? हे काही कार्यक्रम तुला असतं तर बसले नसते. हे काय कीर्तनाची गिऱ्हाईक आहे? हा माल फक्त आपणच सांभाळू शकतो. हा विनोद नाही, ही काळाची गरज आहे. एक वाक्य सांगतो युट्यूब वाल्यांना, हे पुरी सुरी आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या एखाद्या देवतेबद्दल, आपल्या एखाद्या राजाबद्दल एखादी क्लिप जर आली मोबाईलला, ती जागेवर डिलीट करी जा, फॉरवर्ड करू नका. यावर तुमचं मत काय? एखाद्या हलकटाने क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला, टाकू द्या त्याने, पण तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. आपले 2-2 हजारांचे ग्रुप आहेत आणि आपलीच मंडळी आपल्या धर्माचा प्रचार जास्त अपप्रचार करते. काय मत आहे? हा, डिलीट करून टाका ती, डिलीट. तुम्ही मला थोडंफार मानत्या का नाही? तोंडावता हा मला माग पुढे जाऊ द्या. मग आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? काय म्हणला तू? डिलीट करणार का फॉरवर्ड? करेक्ट, कीर्तन लागू पडलं बस. नाही, आपल्या धर्माबद्दल कधी टाकू नका. आपल्या आपल्या आई बहिणीबद्दल कधी टाकू नका, टाकू नका. चांगलं नाही ते. थोडीशी प्रसिद्धी वाटतं मग तुम्हाला, पण त्याचा फायदा चांगला नाही. मी आता जवळजवळ निम्या अर्धी बंद करीत आणलीत. लई तकलीफ हो, तरी मला कवडीचं स्वातंत्र्य नाही महाराज. अख्खं आयुष्य लोकांसाठी आहे. कोणच्या लग्नात नाही, कोणच्या दाव्यात नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, कोण मेलं याचा तपास नाही. उठलो का एवढंच काम आहे. रोज 3, आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थं काढतो. एका दिवसात 5चा विक्रम आहे महाराज आपला. अंतर काढलं पाहिजे. 3 मी असं मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. महाराज म्हणत होते ते खरं आहे. तुम्ही सावध व्हा. राजकारणी लोक सुद्धा समाजावर लय विश्वास ठेवू नका. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. तुम्हाला वाटतं आमच्या मागे कार्यकर्त्यांची टोळी आहे? भ्रम आहे तुम्हाला. कार्यकर्ते आता कामापुरतेच पक्षात आहेत. एखाद्या सरपंचाला एखाद्याने फोन केला 8:30 वाजता, अहो माझी मुलगी आजारी आहे. तो सरपंच बिचारा कामात होता. तो फक्त मला सकाळी पाहू, काय चूक झाली त्याची. बोलणारा काय म्हणतो माहिती? कोणच्याशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो म्हणजे मी चुत्या होतो का? अरे माझ्यामुळं सरपंच आहे तू, उद्या दुसऱ्या पक्षात. हे फुट्या लय झाले. आणि त्याच्यात हे 2-4 महिन्यात फुटाण्याला कोणच्यात घुसावं हेच कळलं ना. आता त्यांचे डोकंच बंद झाले. गंमत आली 2 महिने हो, इकडं जावा का तिकडंच येतो काय नव्हती. टेन्शन मध्ये मंडळी येते काय सुद्धा. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून डोकंच बंद झालं त्यांचं. जावाच कुठं, आपण इकडं जावा आणि इकडंच बोंग्या व्हावा. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. काही पुढारी माणसं रात्री सगळे झोपल्या उठून बसतात. का हो? त्याची बायको म्हणली का झोप नाही? सहज जानेवारी लागला का ग? ती म्हणली 9 वर्ष काय पोळ्याला लागत आहे का? जानेवारीत लागलाय. तो लगेच मला जानेवारी लागला. 2च राहिले. कुठं जाऊ ग मी? ती म्हणली नदीवर जा. तुम्ही कुठंच जाऊ नका, तुम्हाला जर झोपच येईना. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. पैसा झालाय मोकार आणि समाधान गेलंय बिघडून. झोपायच्या गोळ्या आहेत काहीला. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडी ती 3 म्हशींचं दूध काढी ती. तिला सर्दी होईनो. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप,
डोळ्याला अंधारे येत्या. अगं बाई तू जगती तरी का ना, लढत्यालाही मोकळं करी ना. तूही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही मारा ना. समाधानच नाही महाराज, समाधानच नाही. 1 रुपया अर्धा लिटर दूध घेती ना, नीट बस, अर्धा लिटर दूध घेती नोकरीवाल्याची बायको, अर्धा. पण 3 वेळा दुधावाल्याला दम देती. पण नाही ना, पाणी नाही ना, पाणी नाही ना. आणि मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, पण नाही ना. आणि नवरा जेवायला बसला डायनिंग टेबलवर, पाणी घेऊन जाते. पाणी टाका, पाणी टाका. पाण्याचा वापर भरपूर करा, येडेवाणी करू नका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पाप्याला त्रास द्याल. पाणी टाका. दुधावाल्याला पाणी टाकू नको म्हणती, नवऱ्याला टाकून प्या म्हणती. म्हणजे काय करा. अरे ते शेतकरी सायकलीला किटली टांगून लोकांना म्हणते दूध घ्या, अरे कुणी घेईना. आणि दारूवाल्याला लोक उठवाय जाते, अरे झोपतो कवर, तुला काय धंद्याची गरज आहे का नाही, मला लगविला होईन थोडी दे. तुम्हाला आंघोळ करू दे, आंघोळ नंतर कर, बुनी कर, बुनी. संपली माणसं. मला पोरांनो, आमच्या टोळीत या, कोणच्या नादी लागू नका. कारण आता काळ बदललाय. पोलीस खातं ह्या 2-3 वर्षात इतकं खास झालंय. 80% जनता पोलिसांनी जागेवर आणली. नाही ते दंगली करणं, टपरे पेटवणं दिवस गेले. आता दंगली विंगलीच्या भानगडीत पडू नका. आता कायदा कडक झालाय. 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जर क्लिप मध्ये कधी सापडला ना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन, पण खुटी निघायचं नाही. भाऊ 3 महिने जामीन नाहीये, 3 महिने जामीन नाही. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं झटे करू नका. आता विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. इतकी चांगली सुविधा झाल्यात. आणि व्हायलाच म्हणजे अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. या अवलाद कुठं गुतेले का नाही. फोडा सुपारी, गुतेले का, फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरगाच होऊ शकत नाही का. हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का. तुमच्यापैकी कोणी गुतेला असन दंगली तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी. आमचे टोळीचे मेंबर व्हा. व्यसन जरा कमी करा. विनोद या, मस्तपैकी कॅरियर घडवा. केस विस बारीक करा, अंग झाकून कपडे घाला, रात्रंदिवस कष्ट करा. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, मजा करा ना जीवनात. बायको मिळाना ना, बायको. आणि लोकांनी आता बाबा टक्याला मुली मिळत नाहीत. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली. लोकांनी खरं ठुले झाकून. पोरगी MBBS तिला एमडी पोरगा पाहिजे, 10वी 12वीला कोण खातं रे. ही अडपट नाही तर पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे टोन तिला. तू लिहाता तरी येतं का 1.5 लाख. तू मोजायचा कवा. इडिया औलाद नाही. बायको नाही. आता रेंज गेली, काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना. बायको नाही. आता तुम्ही असेच दिवस काढायचे. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीन